वर्षभरामध्ये सोन्या चांदीचे प्रचंड भाव वाढत आहेत. कधीही इतक्या वर्षांमध्ये जेवढे भाव वाढलेले तेवढे कमी कालावधीमध्ये वाढत आहेत. गुंतवणूक म्हणून कसं पाहता तुम्ही सोन्याच्या चांदीकडे? गेल्या वर्षभरामध्ये सोन्यामध्ये म्हणा का चांदीमध्ये म्हणा प्रचंड वाढ झालेली आहे. जवळपास मागील 1 महिन्यापासून चांदीमध्ये जवळपास 1 लाखाची वाढ झालेली आहे. आता मागील काही वर्षांमध्ये आपण विचार करत होतो की गुंतवणूक कशात करायची, तर आधी सोन्या चांदीपेक्षा इतर गोष्टीमध्ये गुंतवणूक केली त्याचा परतावा जास्त मिळत होता. पण आता सध्या 1 वर्ष 2 वर्षापासून आणि जवळपास महिना 1.5 महिन्यापासून असं दिसून आलंय की बा गुंतवणूक ही सोन्या चांदीमध्ये केलेली खूप परतावा देणारी इतर गुंतवणुकीपेक्षा. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की बा सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला फायदेशीर ठरणारच आहे. पण आता हे कसं आहे की एवढे भाव वाढलेले आहे, सर्वसामान्य महिला आता ज्या आभूषण घालतात वगैरे, आता एक अलंकार आहे, महिलांचं एक आभूषण आहे आणि त्याने घातलेच पाहिजे असं महिलांचं ते एक अधिकारच आहे. पण एक ज्यांच्याकडे परिस्थिती आहे ते सामान्य म्हणजे ते घेऊ शकतात, आपले ऊस करू शकतात. पण सर्वसामान्य आणि लोअर म्हणजे मिडल क्लासचे किंवा लोअर मिडल क्लासचे आता एवढे भाव वाढलेले आहेत, त्यांनी काय करायचं? ते अलंकार करायचे नाही करायचे. जवळपास काही काही लोकांवर अशी कंडिशन आलेली की जवळपास आता ऑप्शनच नाही आहे. सोन्याचं तर नाहीच नाही, चांदी पण नाहीच नाही. मग आता शेवटी त्यांच्यावर असं आलेलं आहे की बा नकली आभूषण घालायचं ही वेळ आलेली आहे. हौस पूर्ण करण्याबरोबर गुंतवणुकीसाठी चांगलं हो, मिळालं कारण नक्कीच. एक हौस ही एक बाब सोडली तर मग गुंतवणूक ही दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्या चांदीमध्ये ती फायदेशीर, ती जास्तीत जास्त परतावा देणार आहे एवढं मी सांगू शकते आणि ती बेस्टच. तर काय सांगणार सोन्याबरोबर चांदी देखील मोठ्या प्रमाणावर भाव वाढले, कसा परिणाम होतोय नेमकं तुमच्या बजेटवर असेल किंवा तुमच्या वस्तूवर? नमस्कार. महिलांचा शृंगार म्हणजे दागिने हेच असतात आणि मागील काही 2-3 वर्षापासून सोन्याचे भाव एवढे प्रचंड वाढलेले आहेत की सोन्याचे दागिने घेणे तर कठीणच झालेले आहे. परंतु महिला सोन्याचे न वापरताना चांदीचे वापरत होते. पण आता चांदी ही 3.5 लाखाच्या पार गेलेली असल्यामुळे चांदीचेही बनवणे मुश्किल झालेले आहे. हौस कशी पूर्ण करताय आता? आता काय शेवटी जर एवढे भाव वाढलेले आहेत तर सामान्य मनुष्याला नकली वापरण्याशिवाय पर्यायच नाहीये. गुंतवणूक हा चांगला पर्याय असू शकतो की गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा पण मिळालेला आहे, त्याच्याकडे कसं पाहताय? हो, ज्यांनी म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्यांनी सोनं घेतलेलं आहे त्यांना खूप भाव वाढल्यामुळे खूप परतावा मिळालेला आहे. पण आता याच्या पुढे किती वाढणार आहे आता याची म्हणजे परफेक्ट माहीत नसल्यामुळे घ्यायचं की नाही घ्यायचं प्रश्नचिन्हच आहे. आता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याबरोबर चांदीमध्ये देखील ऐतिहासिक वाढ होते आहे. ही वाढ नेमकी कशा पद्धतीने आतापर्यंत झालेली आहे, वाढीमागची नेमकी कारण काय आहे आणि गुंतवणूक करण्यामुळे नागरिकांचा काही कल वाढला आहे? हो, ऑफकोर्स सोन्या चांदीचे भाव जे आहे खूप शॉर्ट टर्ममध्ये खूप वाढलेले आहे. चांदीचे भाव आपण बघितले तर एका वर्षात जवळजवळ 300% वाढलेले. 90,000 रुपये होता मागच्या जानेवारीत, आता या जानेवारीत 3,38,000 चांदीचा भाव आहे. सोबतच सोन्याचे भावही आता 1,60,000च्या वरती आज गेलेले आहे. सोने चांदीचे भाव वाढायचे कारण जे जागतिक पातळीवरती अनसर्टनिटी सुरू आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते. सेंट्रल बँक्स जे आहे विविध कंट्रीजचे हे सोन्यामध्ये गुंतवणूक करताय, कारण की जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे बाकी मार्केट अनस्टेबल असल्यामुळे सोन्या चांदीकडे कल वाढतोय. आणि एकीकडे चांदीचा आपण बघितलं तर चांदीचा जो इंडस्ट्रियल यूज आहे आतापर्यंत आपण बघितलं तर मागील 5 वर्षाचा आपण रेकॉर्ड बघितला, फक्त सोन्याचे भाव सातत्याने वाढत आलेले आहे. चांदीचे भाव त्या तुलनेमध्ये एवढे वाढले नव्हते, पण एका वर्षातच चांदीचे भाव वाढलेले, कारण की चांदीचा इंडस्ट्रियल यूज जो आहे तो खूप वाढलेला आहे. जो इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, TV, विविध इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्ये चांदीचा वापर आता एफिशियन्सी वाढण्यासाठी चांदीचा वापर सुरू झालेला आहे. यामुळे इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट ही चांदीमध्ये खूप वाढलेली आहे. इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट वाढली आहे, त्याच्यामुळे भाव वाढत आहे आणि भाव वाढल्यामुळे एक अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून हे चांदीकडे बघितलं जात आहे. शॉर्ट टर्ममध्ये चांदीने एवढे अट्रॅक्टिव्ह रिटर्न दिलेले आहे
की नॉर्मल इन्व्हेस्टरही आता बाकी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सोडून सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्ट करतोय. जे रॉ सिल्वर जे आपण म्हणतात ते त्याच्यात भरपूर इन्व्हेस्टमेंट होते आपल्या इंडियामध्ये. हो, किलोमध्ये लोक ते अख्खी चांदी घेणं सुरू केल्या लोकांनी. तर कुठेतरी भविष्यात आता हे जे चांदीचे भाव आहे आज हे 3 लाखाच्या वरती गेलेले, हे 2026च्या एंडपर्यंत जायचे टार्गेट्स होते. कारण की ज्या प्रकारे चांदीचा वापर होणार आहे, ज्या प्रकारे चांदी लागणार आहे, तेवढी चांदी अवेलेबल नाही आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर कुठेतरी शॉर्टेज याची शक्यता आहे. त्यामुळेच चांदीचे भाव यापेक्षा अजून वाढायची शक्यता आहे. हो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती चांदीचा शॉर्टेज निर्माण झालेला आहे. हो, चांदीचे भाव आपण बघितले आता डिसेंबर 2026 मध्ये 3 लाख होणार होते, पण आता जानेवारीमध्येच ते 3,40,000 होऊन गेलेले. कुठेतरी जे टार्गेट्स आहे 4 लाख रुपये हे लवकरच यायला पाहायला भेटायची शक्यता आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सातत्याने सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होत आहे. मात्र आपण जर इतिहासाचा विचार केला तर सोन्याबरोबरच चांदीने देखील जळगावच्या बाजारामध्ये मोठी उच्चांकी या ठिकाणी गाठलेली आहे. वर्षभराचा जर विचार केला तर तब्बल 3 लाखांनी चांदी महाग झालेली आहे. म्हणजे 300 पट जे आहे चांदीचे दर या ठिकाणी वाढल्याचं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा जो आहे देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारावर देखील मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळेच कमी कालावधीमध्ये मोठ्या पद्धतीने वाढ झाली, चांगला परतावा मिळत असल्याने इतर गुंतवणुकीबरोबरच चांदीमध्ये देखील सोन्यामध्ये देखील गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला आहे. आणि शॉर्ट टर्ममध्ये म्हणजेच कमी कालावधीमध्ये जर आपण एका वर्षाचा विचार केला तर एका वर्षामध्ये चांदीचे दर 2.5 लाखांनी वाढले, तर दुसरीकडे फक्त या वर्षाच्या 25 दिवसांचा जर विचार केला तर 25 दिवसामध्ये चांदीचे दर 1 लाखांनी वाढलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी सोन्याबरोबर चांदीच्या दराची जी विक्रमी उच्चांकी आहे, यामुळे सोन्याच्या बरोबरच चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे देखील ग्राहकांचा कल वाढलेला आहे. आणि निश्चितच या वाढलेल्या दराचा परिणाम ग्राहकांवर देखील झाला असून लग्न सराईच्या या दिवसांमध्ये ग्राहकांचं बजेट कोलमडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे चांगला परतावा मिळत असल्याने तर दुसरीकडे वाढलेल्या दरांमुळे जळगावच्या सराफ बाजारामध्ये ग्राहकांमध्ये काही खुशी काही गम असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.